आजचा जो आपला विषय आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि दुर्बीण शस्त्रक्रिया, हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे. कारण दुर्बीण शस्त्रक्रिया हे आज जरी आपण आधुनिक तंत्रज्ञान म्हणत असलो तरी सुद्धा हे तंत्रज्ञान भारतामध्ये आणि पूर्ण जगभरामध्ये सुरू होऊन साधारण 2 दशकं होऊन गेली. साधारण 1990च्या दशकामध्ये दुर्बीण शस्त्रक्रियेची सुरुवात झाली. जशी जगभरामध्ये सुरू झाली दुर्बीण शस्त्रक्रिया तशीच ती भारतामध्ये सुद्धा सुरू झाली आणि हळूहळू या दुर्बीण शस्त्रक्रियेचे फायदे आणि त्यातलं तंत्रज्ञान हे जसं विकसित होत गेलं तसं हळूहळू दुर्बीण शस्त्रक्रियेचा प्रसार वाढायला लागला आणि रुग्णांमध्ये त्याचा ऍक्सेप्टन्स सुद्धा वाढायला लागला. तर अशा दृष्टीनं ही दुर्बीण शस्त्रक्रिया ही पोट विकाराच्या ऑपरेशनसाठीची एक महत्वाची प्रणाली बनलेली आहे. बरेचसे रुग्ण आज अगदी डिमांड करतात दुर्बीण शस्त्रक्रिया ही आम्हाला करून हवी आहे. परंतु आजही बरेचसे रुग्ण असे आहेत की ज्यांना या दुर्बीण शस्त्रक्रियेबद्दल काही गैरसमज आहेत किंवा काही मनामध्ये त्यांच्या भीती आहे, काही शंका आहेत आणि त्या निमित्ताने आज आपण या विषयावरती बोलणार आहोत. आपण आपल्या आजूबाजूच्या काही ज्या गोष्टी आहेत या जशा आपल्याला फायद्याच्या आहेत म्हणून आपण आत्मसात केलेल्या आहेत. उदाहरणादाखल आपण पूर्वी लँडलाईन फोन वापरायचो, आता आपण मोबाईल फोन वापरतो. पूर्वी आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर बैलगाडी, घोडागाडी याचा वापर करायला लागायचा. आज आपण गाडी, विमान, रेल्वे अशा ज्या गोष्टी आहेत याचा आपण प्रवासासाठी वापर करतो. पूर्वी आपण कपडे धुण्यासाठी नदीवरती जायचो, आज आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन आहे. तर या ज्या नवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत याचे जसे जसे आपल्याला फायदे समजले तशा त्या टेक्नॉलॉजींचा आपण आत्मसात करत गेलो आणि त्याचा वापर करत गेलो. तसंच दुर्बीण शस्त्रक्रिया ही सुद्धा 90च्या दशकामध्ये सुरू झाली. परंतु जेव्हा ती सुरू झाली तेव्हा ती फारच प्रिमिटिव्ह किंवा प्राथमिक अवस्थेमध्ये होती आणि त्याच्याशी रिलेटेड बरेचसे फायदे तोटे हे आपल्याला माहीत नव्हते. किंवा दुर्बिणीद्वारे पोटाची फक्त तपासणी ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुरू झाली आणि मग त्यानंतर हळूहळू दुर्बीण शस्त्रक्रिया सुरू झाली. बरेचसे आपले जे पोट विकार आहेत याचं जे निदान आहे हे पोटाच्या ज्या बेसिक तपासण्या आहेत की ज्याच्यामध्ये पोटाचा एक्सरे केला जातो, सोनोग्राफी केली जाते, सीटी स्कॅन केला जातो किंवा MRI केलं जातं. परंतु पोट विकाराचे असे काही आजार आहेत की एक्सरे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन या ज्या काही पोटाच्या तपासण्या आहेत याच्यामध्ये ते आजार दिसून येत नाहीत. उदाहरणादाखल जर आपण म्हटलं तर ऑपरेशन नंतर जर का आतडी एकमेकाला चिकटली असतील किंवा काही पेशंटमध्ये सौम्य प्रमाणातला जर का पोटाचा TB असेल तर अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला या ज्या फोटो तपासण्या आहेत, सोनोग्राफी, एक्सरे, सीटी स्कॅन याच्यामध्ये हा आजार बऱ्याचदा लगेचच दिसून येत नाही आणि असे रुग्ण जे आहेत ते वरचेवर पोटदुखीची जी काही त्रास आहे ते घेऊन वरचेवर डॉक्टरना दाखवत असतात. तर अशा रुग्णांमध्ये म्हणून सुरुवातीला डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी म्हणजेच पोट विकाराचं निदान लावण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपी ही सुरू झाली. तर डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपीमध्ये पूर्वी काय केलं जायचं तर रुग्णाला भूल दिल्यानंतर त्याच्या बेंबीच्या बाजूला किंवा बेंबीच्या वरच्या साईडला 1 सेंटीमीटरचा एक छेद घेऊन त्यातून लॅप्रोस्कोप म्हणजेच दुर्बीण पोटामध्ये सोडली जायची आणि त्या लॅप्रोस्कोपचं एक टोक जे आहे ते कॅमेराला जोडलेलं असायचं आणि पोटातले जे आतले अवयव आहेत ते टीव्हीवरती पाहिले जायचे. सुरुवातीला ज्यावेळेला व्हिडिओ लॅप्रोस्कोपी उपलब्ध नव्हती त्यावेळेला दुर्बिणीच्या एका टोकाला जे काही सर्जन आहेत ते आपला डोळा लावून आतमध्ये पोटाचे जे अवयव आहेत त्याची प्रत्यक्ष तपासणी करत असत. तर या प्रणालीला डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी असं म्हणलं जायचं आणि यातून बऱ्याच प्रकारच्या पोट विकाराचं निदान लावलं गेलं. म्हणजे असे जे काही रुग्ण आहेत की जे वर्षानुवर्ष पोट विकाराला त्रासलेले होते परंतु या सोनोग्राफी, सीटी स्कॅन या तपासण्यांमध्ये त्याचा काहीही शोध लागत नव्हता, अशा बऱ्याच रुग्णांना शेवटी सायकॅट्री ट्रीटमेंट दिली जायची की पोट विकाराचा वरचेवर हा त्रास सांगतोय, खरं तपासण्यांमध्ये काहीच निघत नाही. तर अशा रुग्णांसाठी डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी हे एक वरदान ठरलं आणि त्यांचं पोट विकाराचं जे निदान आहे ते लगेचच व्हायला लागलं. किंवा असे काही आपल्या पोटामध्ये आजार आहेत की त्याची लक्षणं आहेत ही 2-3 अवयवांना आजार असला तरी सुद्धा सारखीच लक्षणं असतात. उदाहरणादाखल जर का अपेंडिक्सचा त्रास आपल्याला असेल तर पोटाच्या आपल्या उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यामध्ये बऱ्याच रुग्णांना पोटात दुखायला लागतं.
परंतु अपेंडिक्स हा एकच अवयव हा पोटाच्या कोपऱ्यामध्ये नसतो, तर बरेचसे तिथे बाकीचे अवयव आहेत. लहान आतडं असतं, मोठं आतडं असतं, स्त्रियांमध्ये बीजांड असतं, गर्भनलिका असते, किंवा आपली जी लघवीचा जो मार्ग असतो, लघवी किडनीमधून मूत्राशयाकडे येणारी जी लघवीची पाईप असते, त्याच्यामध्ये मुतखडा झाला किंवा काही आजार झाले तरी सुद्धा या सगळ्याची जी लक्षणं आहेत ही बऱ्याचदा अपेंडिक्सचा त्रास असल्यासारखीच असतात. अशा वेळेला जर आपण सोनोग्राफी केली तर अपेंडिक्स नॉर्मल निघतं, पण तरी पण वरच्यावर पोटात दुखत असतं. अशा काही परिस्थितीमध्ये ही जी डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी आहे ही रुग्णाला त्या त्रासाचं निदान करून देण्यासाठी अतिशय सोयीची ठरते. तर ही जी लॅप्रोस्कोपी ही जी प्रणाली आहे ही रुग्णाचा जो त्रास आहे त्याचं निदान लावणं, तसंच त्यातून त्याचा उपचार सुद्धा करणं, ज्याला आपण थेराप्युटिक लॅप्रोस्कोपी असं म्हणतो. म्हणजे निदान लावल्यानंतर त्यातूनच ऑपरेशन करून बाहेर येणं, याला आपण थेराप्युटिक लॅप्रोस्कोपी म्हणतो. आज आपल्या पोटामध्ये जर बघितलं तर कमीत कमी 10 ते 12 अवयव आहेत आणि पोट विकाराच्या 90 ते 95% ऑपरेशन जे आहेत ही जगभरामध्ये, भारतामध्ये, इव्हन कोल्हापूरमध्ये लॅप्रोस्कोपिकरित्या केली जातात. तर ही जी महत्वाची प्रणाली आहे याबद्दल आज आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. ही फायद्याची कशी ठरते आपल्याला? मी जसं मगाशी सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या आजारांचं जर डिफरन्शियल डायग्नोसिस करायचं असेल, म्हणजे पोटामध्ये 10 ते 12 अवयव आहेत, बऱ्याच अवयवांना जर इन्फेक्शन असेल किंवा त्रास असेल तर त्याची लक्षणं ही एकमेकांसारखीच असतात. त्यामुळे नेमकं कुठल्या अवयवाला त्रास आहे याचं निदान लावण्यासाठी डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी केली जाते. आणि थेराप्युटिक लॅप्रोस्कोपी जर आपण म्हणलं तर त्याचे 2 प्रकार पडतात. एक बेसिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि दुसरे ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. तर बेसिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी ज्या असतात त्याच्यामध्ये काही मायनर ऑपरेशन्स आहेत, जसं की ट्युबेक्टमी म्हणजे स्त्रियांचं मूलबंद होण्याचं जे ऑपरेशन आहे ज्याला आपण ट्युबेक्टमी असं म्हणतो, ते आजकाल सर्रास दुर्बिणीतून म्हणजे लॅप्रोस्कोपीतून केलं जातं, ज्याला आपण बेसिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी असं म्हणतो. किंवा अपेंडिक्सचं जे ऑपरेशन आहे किंवा एखाद्या अवयवाचा जर का तुम्हाला तुकडा काढायचा असेल किंवा बायोप्सी करायची असेल की त्या अवयवाला काय त्रास आहे किंवा कॅन्सर झालेला आहे का, अशा ज्या काही तपासण्या आहेत याला आपण या ऑपरेशनला आपण बेसिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी असं म्हणतो. परंतु बाकीचे जे अवयव आहेत पोटामधले, जे अतिशय महत्वाचे अवयव आहेत, ज्याच्यामध्ये पित्ताशय आहे किंवा पोट विकाराचे वेगवेगळे हर्निया आहेत किंवा गर्भाशयाचं ऑपरेशन आहे किंवा आतड्यांचे वेगवेगळे विकार आहेत, किडनीचे ऑपरेशन्स आहेत, पाणथळ म्हणजेच स्प्लीनचे ऑपरेशन्स आहेत, तसेच लिव्हरचे ऑपरेशन्स आहेत. अशा पोट विकाराच्या सर्व अवयवांच्या तपासण्या जवळजवळ 90 ते 95% आज जगभरामध्ये दुर्बिणीतून केल्या जातात. तर नेमकं हे तंत्रज्ञान म्हणजे काय आहे? दुर्बिणीच्या ऑपरेशनचे टाक्याच्या ऑपरेशनवरती कोणते फायदे आहेत? तर या फायद्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की आपल्याला पोटावरती टाक्याच्या ऑपरेशनला जो मोठाच्या मोठा छेद घेतला जातो, हा छेद हा दुर्बिणीच्या ऑपरेशनमध्ये टाळला जातो. म्हणजे जर आपण अपेंडिक्सचं जरी ऑपरेशन घेतलं तरी कमीत कमी एक 4 ते 5 सेंटीमीटरचा छेद आपल्याला अपेंडिक्स काढण्यासाठी पोटावरती घ्यावा लागतो. तेच गर्भाशय काढण्यासाठीचा जो छेद आहे तो कमीत कमी 10 ते 12 सेंटीमीटरचा असतो. पित्ताशय काढण्यासाठीचा छेद सुद्धा तसाच 10 ते 12 सेंटीमीटरचा असू शकतो. तर असे जे छेद आहेत किंवा उद्या आतडं जर का फुटलं असेल, अल्सर फुटलं असेल पोटामध्ये किंवा आतड्याला पीळ पडला असेल तर मोठंचं मोठं म्हणजे अगदी पूर्णच्या पूर्ण पोट आपल्याला याच्यामध्ये ओपन करायला लागू शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये जो काही पोटावरती मोठा व्रण येतो तो या लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये टाळला जातो. कारण लॅप्रोस्कोपीमध्ये तुम्ही आतमध्ये कॅमेरा घालण्यासाठी फक्त 1 सेंटीमीटरचा म्हणजे 10 मिलीमीटरचा एक छेद पोटावरती घेत असता. त्यातून तुमचा कॅमेरा आतमध्ये जातो आणि बाकीचे जे शस्त्र आपल्याला जे ऑपरेशन करण्यासाठी पोटामध्ये जे घालावे लागतात त्याचा तर छेद फक्त 5 मिलीमीटरचा असतो. त्यामुळे मोठाच्या मोठा छेद टाळण्याचे जे फायदे आहेत याच्यामध्ये कसं असतं की ऑपरेशन झाल्यानंतरच्या ज्या वेदना आहेत त्या अतिशय कमी असतात. कारण 10 सेंटीमीटरचा एक छेद आणि 10 मिलीमीटरचा एक छेद याच्यामध्ये वेदना नक्कीच 10 मिलीमीटरच्या छेदाला कमी असणार आहेत. त्यामुळे ऑपरेशन नंतरची रिकव्हरी खूप फास्ट असते. आणि तसंच टाक्यांमुळे होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत की टाक्यांमध्ये पाणी सुटलं, टाक्यांना इन्फेक्शन झालं, टाके निष्ठून हर्निया झाला किंवा इव्हन टाके बरे झाल्यानंतर टाके काढल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा टाक्यांची जी जागा आहे
तिथं ओढ लागल्यासारखं होतं. या ज्या सगळ्या समस्या ज्या टाक्याच्या ऑपरेशनमध्ये आहेत, ह्या दुर्बिणीच्या ऑपरेशनमध्ये टाळल्या जातात. त्यामुळे दुर्बिणीचं जे ऑपरेशन आहे हे वेदना कमी करण्याच्या दृष्टीनं तर एक वरदानच आहे. तसंच एकच टाका असल्यामुळं आपल्याला लवकर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळतो आणि आपण लवकरात लवकर आपल्या कामाला लागू शकतो. आज आपल्याकडे टाइम इज मनी, म्हणजे वेळ हा वाचला पाहिजे आणि आपण लवकरात लवकर आपलं जे ऑफिसचा जॉब आहे किंवा आपण जो व्यवसाय करत असतो त्या ठिकाणी आपण लवकर आजारावरती मात करून पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. आणि या सगळ्यामध्ये लॅप्रोस्कोपी ही आपल्याला निश्चितच मदत करत असते. वेदनाशामक गोळ्यांचा जो डोस आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये लागतो. वेदनाशामक इंजेक्शन्स फारशी द्यावी लागत नाहीत. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा जो काही फायदा आहे लॅप्रोस्कोपिक ऑपरेशनचा, ज्या वेळेला आम्ही पोट विकाराचं ऑपरेशन करण्यासाठी जेव्हा पोटावरती मोठा छेद घेतो ओपन सर्जरीमध्ये, त्यावेळेला पोटातील अवयव आहेत ते बाहेर एक्सपोज होतात. म्हणजे बाहेरच्या वातावरणाला ते अवयव बाहेर येतात आपल्या पोटातून. आणि त्यामुळे काय असतं की आपले जे अवयव आहेत ते कोरडे पडण्याची शक्यता असते. त्याच्यातलं जे आर्द्रता आहे त्या अवयवांमधली ती कमी होते, किंवा त्या अवयवांचं जे हँडलिंग आहे किंवा हाताळले जातात ते अवयव जास्ती प्रमाणात. म्हणजे आपण अपेंडिक्सचं जरी ऑपरेशन करायचं म्हटलं तरी लहान आतडं आणि मोठं आतडं हाताळल्यानंतरच बऱ्याच आपल्याला अपेंडिक्स पर्यंत पोहोचता येतं. तेच दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये आपण डायरेक्टली अपेंडिक्सला आपले शस्त्रनी उचलू शकतो. तर अवयवांची हाताळणी तसंच टिश्यू ड्राईंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अवयव हे बाहेरच्या वातावरणाला एक्सपोज झाल्यानंतर जे कोरडे पडतात हे दोन्हीही लॅप्रोस्कोपीमध्ये टाळलं जातं. तर याचा फायदा असा आहे की अवयवांचं ऑपरेशन हे त्यांच्या मूळच्या वातावरणामध्ये होतं. म्हणजे बाहेर अवयव न आल्यामुळं अवयव जर कोरडा झाला तर तो तुम्ही पुन्हा आतमध्ये ढकलल्यानंतर तो एकमेकांना चिकटून बसण्याची शक्यता खूप दाट असते. म्हणजे ऑपरेशन नंतर आतडी जे एकमेकाला चिकटतात याचं मुख्य कारण हे टिश्यू ड्राईंग असतं आणि ते अवयव हाताळणं हे त्याचं मुख्य कारण असतं. तर लॅप्रोस्कोपीमध्ये हे दोन्ही गोष्टी टाळल्या जातात, कारण प्रत्येक अवयवाचं हे त्याचं जे मूळचं वातावरण आहे पोटामधलं त्याच वातावरणामध्ये ऑपरेशन केलं जात असल्यामुळं ऑपरेशन नंतर होणारं जे क्रॉनिक ऍब्डॉमिनल पेन आहे की ऑपरेशन मधनं तर आपण बरं झालो परंतु पोटात वरच्यावर दुखतच असतं. हे कशामुळं तर बऱ्याचदा टाक्यांना ओढ लागते किंवा ऑपरेशन नंतर आतमध्ये आतडी एकमेकाला चिकटली जातात. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या समस्या या दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये टाळल्या जातात. अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा जो काही महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे कॉस्मेटिक इफेक्ट. आज जर बघितलं तर कुणालाच आपल्या पोटावरती जे खराब जे व्रण आहेत किंवा ज्याला आपण अगली स्कार्स म्हणतो कुणालाच आपल्या पोटावरती नको आहेत. त्यामुळं कॉस्मेटिकली किंवा पोटाचं सौंदर्य जपण्याच्या दृष्टीनं सुद्धा बऱ्याचदा ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही खूप महत्वाची ठरते. तर असे जे आहेत हे वेगवेगळे या लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे फायदे असल्यामुळं आणि आज लॅप्रोस्कोपिक सर्जरीचं जे तंत्रज्ञान आहे ते खूप चांगलं डेव्हलप झालेलं आहे की त्याच्यामध्ये ऍडव्हान्स्ड कॅमेरा किंवा आतमध्ये आपण पोटाच्या उदरपोकळीमध्ये गेल्यानंतर अंधार असतो, त्यामुळे आपल्याला लाईट घेऊन आतमध्ये जावं लागतं. तर जे लाईट सोर्स आमचे आहेत, लाईट सोर्स आहे, कॅमेरा आहे किंवा आमची जी हत्यारं आहेत ऑपरेशन करण्याची ही इतकी ऍडव्हान्स्ड आणि इतकी अत्युच्च प्रतीची आहेत की प्रत्येक रुग्णाची सेफ्टी किंवा ऑपरेशनच्या दरम्यानची जी सुरक्षितता आहे ती जराही कॉम्प्रोमाइज न करता ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी केली जाते. त्यामुळे आपल्या रुग्णांमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी बद्दल जे गैरसमज आहेत ते पूर्वीपेक्षा निश्चितच कमी आहेत, पण अजून पूर्णपणे गेलेले नाहीयेत. आजही बरेचसे रुग्ण असं म्हणतात की डॉक्टर काय असेल ते माझं पाय तर टाक्याचं ऑपरेशन करा, काय असेल ते फाडा, परंतु माझं ऑपरेशन व्यवस्थित झालं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचा हा जो रुग्णांमध्ये गैरसमज आहे की लॅप्रोस्कोपिक सर्जरी मधनं ऑपरेशन अर्धवट होतं किंवा अपेंडिक्स जरी केलं असेल तरी ते पुन्हा उगवतं, असे बरेचसे गैरसमज घेऊन रुग्ण आमच्याकडे येत असतात. तर टेक्नॉलॉजी आता इतकी पुढं पोहोचलेली आहे, तंत्रज्ञान हे इतकं प्रगत झालेलं आहे की अशा कुठल्याही प्रकारचे तोटे हे लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यामुळं 90 ते 95% शस्त्रक्रिया ह्या लॅप्रोस्कोपीमधून करून घेणं हे रुग्णाच्या दृष्टीनं फायद्याचं तसंच सुरक्षिततेचं सुद्धा ठरतं, रुग्णाचा वेळ वाचवणारं सुद्धा ठरतं आणि वेळ वाचल्यामुळं आपण लवकरात लवकर आपल्या कामाला लागल्यामुळं आपली पैशाची सुद्धा बचत होते. तर हे सगळे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे फायदे आहेत. त्यामुळं आपण टाक्याचं ऑपरेशन टाळून लवकरात लवकर आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरीकडे वळणं, लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे काय फायदे आहेत
हे आपल्या पोट विकार तज्ज्ञांकडे जाऊन जाणून घेणं आणि जर का आपल्याला कुठली लॅप्रोस्कोपिक सर्जरीची गरज पडणार असेल तर त्याचे फायदे तोटे याचा विचार करून निर्णय घेणं हे पोट विकाराच्या ऑपरेशनसाठी अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे. काही वेळेला असं होतं की ज्या वेळेला दुर्बिणीचं ऑपरेशन सुरू असतं, ज्याला आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी असं म्हणतो, दुर्बिणीचं ऑपरेशन सुरू असताना काही परिस्थिती ह्या अशा असतात की दुर्बिणीचं ऑपरेशन हे आपल्याला टाक्याच्या ऑपरेशनमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. त्यामुळे आम्ही जरी आज बऱ्याच रुग्णांना सांगत असू की 90 ते 95% ऑपरेशन दुर्बिणीनं होऊ शकतं, परंतु 5% शक्यता अशी असते की ऑपरेशनच्या वेळेला काही परिस्थिती अशी येते की आपल्याला टाक्याच्या ऑपरेशनमध्ये हे दुर्बिणीचं ऑपरेशन हे कन्व्हर्ट करावं लागतं. परंतु जर ऑपरेटिंग सर्जन जर एक्सपर्ट असेल तर अशी शक्यता ही कमीत कमी 2 ते 3% असते. परंतु काही परिस्थिती अशी असते की ऑपरेशन हे टाक्याचंच करावं लागतं. तर अशा काही परिस्थिती असतात की ज्याच्यामध्ये जरी आपण ऑपरेशनसाठी संमती ही दुर्बिणीची जरी दिली असली तरी ऑपरेशन दरम्यान आपल्याला टाक्याचं ऑपरेशन करावं लागू शकतं. तर अशा काय परिस्थिती असतात. तर या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर ऑपरेशन सुरू केल्यानंतर आतमधली जी आपली अवयवांची रचना आहे, ज्याला आपण आमच्या भाषेमध्ये अॅनाटॉमी असं म्हणतो, त्याच्यामध्ये जर काही समस्या असेल किंवा अॅनाटॉमी कॉम्प्लिकेटेड असेल किंवा अवयव एकमेकाला जास्त घट्टरित्या चिकटलेले असतील आणि ते सोडवण्यासाठी जर सर्जनचे हातच पोटामध्ये जाणं गरजेचं असेल आणि कुठलंही हाताळ्याने बाजूच्या अवयवांना इजा होण्याची शक्यता जर जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र रुग्णाची संमती घेऊन हे ऑपरेशन जे आहे हे टाक्याचं केलं जातं. तसंच काही परिस्थितीमध्ये जर का अचानक रक्तस्राव जर सुरू झाला आतमध्ये पोटामध्ये, तर रक्तस्राव सुरू झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट रक्तस्राव थांबवण्यासाठीची जी असते ते म्हणजे रक्तस्राव होणाऱ्या जागेला दाब देणं किंवा प्रेशर देणं. तर ही जी प्रेशर देण्याची गोष्ट आहे जी टाक्याच्या ऑपरेशनमध्ये आपल्याला इझिली करता येते, ती लॅप्रोस्कोपीमध्ये आपल्याला करता येत नसते, कारण आपली फक्त हत्यारं रुग्णाच्या पोटामध्ये गेलेली असतात, सर्जनचे हात पोटामध्ये जात नसतात. त्यामुळे जर अचानक रक्तस्राव सुरू झाला तर आपण तिथे प्रेशर देऊ शकत नसतो. तर अशा वेळेला मात्र रुग्णाचा जीव वाचवण्याच्या दृष्टीनं आपल्याला हे जे ऑपरेशन आहे हे टाक्याचं म्हणजेच ओपन सर्जरीमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी करताना आम्ही कार्बन डायऑक्साईड नावाचा एक वायू, CO2 नावाचा एक वायू हा पोट फुगवण्यासाठी रुग्णाच्या पोटामध्ये सोडत असतो. पोट फुगवल्यानंतर पोटातील जे अवयव आहेत ते एकमेकांपासून व्यवस्थित वेगळे होऊन बाकीच्या कुठल्याही अवयवाला इजा न होता जो अवयव काढायचा आहे तो सुरक्षितरित्या आपल्याला बाहेर काढता येतो. परंतु काही रुग्णांमध्ये हा जो कार्बन डायऑक्साईड गॅस हा पोटामध्ये जो भरलेला असतो त्याच्यामुळं हृदयावरती प्रेशर येणं किंवा फुफ्फुसाला त्रास होणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं अशा काही समस्या जर ऑपरेशन दरम्यान जाणवायला लागल्या तर मात्र आपल्याला अशा रुग्णाचं जे ऑपरेशन आहे ते ओपन सर्जरीमध्ये करावं लागतं. तर अशा ज्या काही मी 2-3 समस्या आपल्याला सांगितल्या, तर आपण जरी दुर्बिणीचं ऑपरेशन करण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्जन डॉक्टरना, आपल्या पोट विकार तज्ज्ञांना जर संमती दिली असेल तरी सुद्धा अशा काही सिच्युएशन्समध्ये टाक्याचं ऑपरेशन सुद्धा करावं लागतं आणि ते रुग्णाच्या हिताचं असतं. त्यामुळेच दुर्बिणीचं जे कन्व्हर्जन आहे, लॅप्रोस्कोपिक सर्जरी कन्व्हर्टेड टू ओपन सर्जरी, हे ऑपरेशन आपल्याला रुग्णाच्या हिताच्या दृष्टीनं सुद्धा करावं लागतं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा राहतो की दुर्बीण शस्त्रक्रियेनंतर जे टाक्याच्या ऑपरेशन नंतर होणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे हर्निया आहेत, की हर्निया हा आपल्याला कशामुळे होतो. पूर्वीचं जर ऑपरेशन झालं असेल, आपलं जर बघितलं तर पोटाची जी आपली जी ऍब्डॉमिनल वॉल आहे, ज्याला आपण पोटाचे लेयर्स असं म्हणतो, तर ते 4 लेयर्स असतात. तर आतला जो आपलं जे काही स्किन आहे, तो स्किनच्या आतमध्ये जो काही लेअर आहे तो लेअर खूप स्ट्रॉंग असतो आणि त्या लेअरचे जर टाके निसटले, त्या लेअरला आपण बंद करताना जे टाके घातलेले असतात ते टाके जर ऑपरेशन नंतर काही कारणाने निसटले, बऱ्याच रुग्णांना ऑपरेशन नंतर खोकला असतो किंवा शौचाला त्रास होत असतो किंवा त्यांच्या अंगामध्ये रक्त कमी असतं, त्यामुळे ती जखम भरायला त्रास झालेला असतो. तर अशा काही रुग्णांना ऑपरेशन नंतर हर्निया होण्याची शक्यता दाट असते. अशा रुग्णांमध्ये टाके धरत नाहीत, टाके निसटतात आणि आतल्या लेअरचे टाके निसटल्यामुळं अशा रुग्णांच्या म्हणजे पोटातले अवयव आहेत त्याच्यावरती फक्त कातडं आणि चरबी याचंच आवरण राहतं आणि मग पोटातील अवयव आहेत ते खोकल्यानंतर किंवा उभं राहिल्यानंतर पोटातून बाहेर यायला लागतात, ज्याला आपण हर्निया झाला असं म्हणतो. आणि अशा प्रकारच्या हर्नियाची ट्रीटमेंट घेणं हे अतिशय त्रासदायक ठरतं. तर अशा हर्नियासाठी सुद्धा आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आपल्याकडे उपलब्ध आहेत. परंतु
अशा प्रकारचा हर्निया होऊच नये यासाठी मात्र रुग्णांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑपरेशन्स आहेत ही दुर्बिणीतूनच करण्याचे जर का प्रयोजन केलं तर त्याच्यातून होणारे जे पुढे जाऊन जे होणारे तोटे आहेत हे आपल्याला टाळता येतात. स्त्रियांमध्ये गर्भाशयाचं जे ऑपरेशन आहे ते खूप कॉमनली केलं जातं आणि हे ओटीपोटामध्ये गर्भाशय असतं आणि ओटीपोटावरती ओपन टाक्याचं ऑपरेशन करून बऱ्याचदा हे गर्भाशय बाहेर काढलं जातं. तर हे गर्भाशय बाहेर काढलं जाताना जे ओटीपोटावरती जो व्रण आपल्या ओटीपोटावरती येतो तर स्त्रियांना खाली बसून किंवा चवड्यावरती बसून बरीच कामं करायला लागतात की ज्याच्यामध्ये भांडी घासणं असेल, धुणं असेल, झाडून काढणं असेल किंवा इव्हन शेतामध्ये भांगणं असेल की अगदी डे टू डे लाईफमध्ये आपण जे पोटाचे व्यायाम करतो या व्यायामांमध्ये सुद्धा ओटीपोटावरती प्रेशर येतं. त्यामुळे अशा सगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये ओटीपोटाला ओढ लागू नये अशा दृष्टीने जर आपल्याला गर्भाशयाचं जरी ऑपरेशन करायचं झालं तरी सुद्धा ते आपण दुर्बिणीतूनच करू शकतो आणि 90 ते 95% ही जी पोटविकाराची ऑपरेशन्स आहेत म्हणजे जरी गर्भाशयाला गाठी असतील किंवा अजून काही कॉम्प्लिकेशन्स असतील तरी सुद्धा ही ऑपरेशन्स हे दुर्बिणीतून होऊ शकतात. तसंच पोटविकाराची अजून एक जी प्रणाली आहे की पोटविकाराचं निदान लावण्यासाठी ज्याला आपण एंडोस्कोपी असं म्हणतो तर एंडोस्कोपीमध्ये सुद्धा हे जे काही आतड्याचे विकार आहेत आणि पोटविकार आहेत याचं अगदी छान निदान आपल्याला लावता येतं. तर आज जे काही लॅप्रोस्कोपीचे फायदे आहेत यावर आपण आज इथेच थांबूया. आपल्याला याच्याबद्दल काही शंका असतील तर निश्चितच आपण आमच्या फेसबुक पेजला याच्याबद्दल काही शंका असतील तर आम्हाला अप्रोच करू शकता. त्याची आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि इथून पुढचे जे काही लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचे जे काही एपिसोड्स आहेत की ज्याच्यामध्ये पोटविकाराचे वेगवेगळे ऑपरेशन्स लॅप्रोस्कोपीतून केले जातात म्हणजे बेसिक लॅप्रोस्कोपी टू ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी, अपेंडिक्स असू दे, हर्निया असू दे, गर्भाशयाचं ऑपरेशन, पित्ताशयाचं ऑपरेशन, आतड्याचे ऑपरेशन्स, अल्सरचे ऑपरेशन, आतड्याला पीळ पडल्यानंतरचे जे ऑपरेशन्स आहेत हे याच्यानंतरच्या एपिसोड्समध्ये आपण एक जी ऑपरेशन्स आहेत आणि जे त्रास पोटविकाराचे जे त्रास आहेत याबद्दल आपण पुढच्या एपिसोड्समध्ये माहिती देत राहू. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.